तर बघू शकता तुम्हाला थोड्या अंतरावर आता हे दिसतंय तुम्हाला मोबाईलमध्ये. आता बघा आता हे जवळच आहे आणि आता थोड्या अंतरानंतर पुढं गेल्यानंतर तुम्हाला दिसायचं बंद होणार आहे. बघू शकता थोड्या अंतरावर गेल्यानंतर दिसायचं बंद होतं. म्हणजे किती घनदाट धुकं पडले आणि याच धुक्याचा परिणाम शाळवावर होतो. आपल्या शाळवावर रोग पडतो. आणि दुसरी गोष्ट आपल्या जर भुईमुग असलं भुईमुगावर घोगड्या नावाचा रोग पडतो. घोगडा रोग पडला की भुईमुग आहे तिथंच कुचमून मरतो. असं गणित असते. त्या रोगाचं नावच घोगड्या आहे. तो खालाच करतो भुईमुगाला लगेच. रामकृष्ण हरी माऊली. देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. बरेच दिवसात आता दुकाट आज पडलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे दुकाट कुठेही फिरते गरगर गरगर. त्याचा भरोसा नाही. आता गाडी गेल्यामुळं बघा किती दुःख इकडे तिकडे पसरायला लागले. तुम्ही बघू शकता मित्रांनो आमच्या वहिनी आत्ता गेलेलं दिसायचे बंद झालं त्या पूर्णपणे. असं गणित आहे दुकाटाचं. मित्रांनो तुम्ही बघू शकता सकाळचं असं वातावरण आहे. आमच्या गावचे पांडाभाऊ चाललेले आहेत आणि मीही चाललेलं आता भुईमुगाला पाणी लावायला. खूप असे लोक अजून थंडीचा प्रभाव जास्त असल्यामुळे लोक काय बाहेर आली नाही ती. तरी आता चालायचं तेवढा गारठा असल्याशिवाय मजा नाही. पण हा गारठा काय कामाचा नाही. हा बघा तुम्ही बघू शकता आमच्या गावचे पाटील आदरणीय पाटील साहेब दूध घालायला आलेले आहेत आणि त्याचबरोबर आमचे शेषाभाऊ बसलेले आहेत. तिथं बघू शकता तुम्ही कट्ट्यावर बसलेले आहेत या साईडला. आता मी चाललो मित्रांनो तुम्ही बघू शकता पाणी लावायला. आत्ताशीच पाणी चालू झालं आहे इरिगेशनचं आणि इरिगेशनचं पाणी चालू झालेलं तुम्ही बघू शकता. इथं आयुष्य आमचा बसला आहे. तिथंच बघा ते पाणी आत्ताशी जस्ट चालू झालेलं आहे आणि बघा हे व्हायला लागलं आहे आत्ताशी. म्हणजे आत्ताच इरिगेशन चालू झालं आहे जस्ट. आपण जायचं आता आता माझ्याजवळ हा कॉक घेतलेला आहे. हे पान आहेत हातात आणि निघालं मी पाणी लावाय भुईमुगाला. तर आपण भुईमुगा शेजारी जायचं आणि आमच्या गावचे आदर्श शेतकरी अण्णासाहेब आमचे निघाले आहेत बघा. खांद्यावर खोरं घेतलं आहे आणि ते कुठेतरी पाण्यावर चाललेले आहेत असा मग अंदाज धरून चाललो आहे बरं का मित्रांनो. नाही ना ते पाण्यावर निघालं तर गाडी चालू करून जाणार आहे ती पाण्यावर. आणि तुम्ही बघू शकता पाठीमाग आमची दादा वहिनी निघाले तर शेतामध्ये दिवपुजत वैरण आणायला निघाली ती. आणि आपण जायचं आता सकाळचं मॉर्निंगचे 8 वाजलेले आहेत आणि आपल्याला आता जाऊन पाणी लावायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आमच्या गावचे आदरणीय आमचे शिवाता त्या सकाळ सकाळीच वाड्याचं वजं घेऊन आलेले आहेत. काय उद्योग नाही तुम्ही बघू शकता. आणि असं तुम्हाला दिसत असेल हा पाण्याचा कॉक आणि मी इथं कॉकानं पाणी ठेवलेत आणि मी आता चालू आहे शेताबरोबर. हे आपले दिसतं हे आपल्या भुईमुगाचं वावर आहे. शेत आहे माझं. या शेतात मी चवळा साईडनं मॅडमने आमच्या चवळा टोकल्यानं भुईमुग टोकला आहे आणि कांदे लावलं. ते कांद्याचं तुरं लावले. बघू अशा रीतीनं आता ह्या शेताला पाणी लावायचं आपल्याला. आणि त्याचबरोबर आमच्या चुलत्यांचा वावर आहे आणि हे आलेले मुळ्याची फुलं आहेत आणि ह्याचं शेत आहे गव्हाचं शेत आहे. अशा रीतीनं आता खालच्या साईडला लावलेला मी हत्ती घास. आता त्याला हत्ती घासालाही पाणी लावायचं पण आधी याला पाणी लावून घ्यायचं आणि मग हत्ती घासाला नंतर पाणी लावायचं. बघू शकता हे मध्ये माझ्या पोरानं उभं केलेलं सगळं बांधलेलं आहे इथं की वांढरांसाठी याच्यासाठी केलेलं आहे. खाली ते हत्ती घासा शेत तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. त्याचबरोबर आपण आता मुळाही टोकलेला आहे बरं का आमच्या मॅडमनी याच्यामध्ये. हा दिसत असेल हा छोटा छोटा मुळा आहे. मुळाही टोकलेला आहे. चवळाही टोकलेला आहे. लेकरानं माझ्या या साईडला तुम्ही बघू शकता इकडं वांढरं बिंढरं येतात. वाण्यार येतात आणि मोर लांडोर येतात म्हणून त्यानं या साईडला असं मस्तपैकी उभं करून बॉटल बांधलेली पण तुटून पडल्या बॉटल. आमच्या गावचे प्रगतशील शेतकरी आमचे विनोद भाऊ चाललेले तुम्ही बघू शकता. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी पाणी लावलेलं आहे भुईमुगाला जस्ट. आणि हे काय 2-3 पाडक्यांना लावलं आहे. 2 पाडगी प्रेशरनं पुढे चालत. एक हळूहळू चाललं आहे. थोडंसं पाणी आहे त्याला. थोड्या कमी अवस्थेत चालू आहे त्याला पाणी पण थोडं चालू आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं वैरण काढायचं चालू आहे
हा येळा आणलाय अहो का इथल्या थोड्या हत्तीकासाचे उकारण्याकडे हत्तीकास काढलाय आणि इथला एक काढायचा आणि हा एक ठोम काढायची आणि घेऊन घरी जायचं. आणि घरी वैरण घेऊन गेल्यानंतर माझ्या एका मोठ्या पोराला इकडे पाठवायचं पाण्यावरती आणि आपण आंघोळ वगैरे करून आपलं जे दुसरं काम आहे ते करण्यासाठी पुढं जायचं. आणि त्यामुळं आता हे वैरण काढतो आणि घरी जातो आणि मोठ्या पोराला माझ्या इकडे लावून देतो. त्याला म्हणतो बाळा तू जा आणि पाणी लाव. तर मी आंघोळ करतो, थोडंसं काहीतरी खातो पोटाला आणि जरा माझं बँकेतलं काम आहे ते पण करून येतो. आणि त्यानंतर बँकेतलं काम झाल्यानंतर एक आपले विशाल भाऊ आहेत सौदारवाडीचे, त्यांच्याकडे जाऊन मला एक 2 जॉब काढायचे ते काढायचे आहेत. आणि ते जॉब कार्डवाल्यांना फोन करतो की तुमचं डॉक्युमेंट्स मला पाठवून द्या, मग मी त्यांचं जॉब कार्ड दोघांचं काढतो. अशा रीतीनं जे माझ्या मागचं जे काम आहे ते हळूहळू कमी होत जाणार. त्यानंतर मग रिलॅक्स मी एकदा का रिलॅक्स झालो ना की परत मग टेन्शन कमी होईल. परत येऊन मला शेळ्या सोडून घेऊन जायच्या राहणार. त्यासाठी मला जरा थोडीशी गडबड करायला लागणार. आता 8:30 वाजलेत, 9 सव्वा 9 वाजता मी घरी जाऊन आता धुकाट आहे तरी पण आंघोळ करावी लागणार. ते काय चुकणार नाही, मला आंघोळ केल्याशिवाय पर्याय नाही. मित्रांनो अशा या पद्धतीनं आज जर हा माझा सकाळचा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असला तर या ब्लॉगला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली.